नमस्कार मित्रांनो, आयजी गायकवाड व्लॉग्समध्ये आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की तुम्ही बघितला असाल की आज हा व्लॉग खूप दिवसानंतरच येतोय आणि खूप असं इंटरेस्टिंग सुद्धा होणार आहे आजचा हा व्लॉग। तर आज आहे बळीप्रतिपदा दिवस आणि त्यात म्हणजे आज आपला बैल सुद्धा आलेला आहे आणि कुठला बैल आलेला हा दाखवतो तुम्हाला जाऊनच। आणि आता वाड्यावरती पण आलेलो आहे, तर बैलांची आंघोळ सुद्धा चाललेली आहे। तर चला आता जास्त टाईम घेत नाही आणि जातो आणि तुम्हाला दाखवतो कसं काय तयारी चालू आहे। मित्रांनो बघू शकता, हा जो बैल होता आपला शंभू 12-13 यांनी जो घाटावरती पूर्ण असं नाव असलेला बैल, चालू सीझनमध्ये नाव गाजवलेला हा बैल आज सुद्धा आपल्याकडे काल उतरलेला आहे। त्याच्यावरती पेंटिंग करणार आहेत मस्तपैकी। आणि इथं बघू शकता आंघोळ पण घातलेली बैलाची, बघू शकता मला सुद्धा आंघोळ घालायला लावलेली आहे मस्तपैकी। आणि इकडे मस्तपैकी आंघोळ झालेली आहे मल्हारची। मित्रांनो मस्तपैकी बैलांची आंघोळ झालेली आहे, आता थोड्याच वेळात त्यांच्यावरती होणार आहे पेंटिंग मस्तपैकी एकदम। आणि त्याच्यानंतर होणार आहे आपला प्रोग्राम चालू, त्यावरपर्यंत सगळे येतील पण। तर चला आता भेटूया थोड्या वेळाने, बघूया कशी काय बैलांची पेंटिंग असते। आता मस्तपैकी पेंटिंगची तयारी चालू इकडं आता, आणि तिकडं घोडा पण आहे राजला आंघोळ नाही घातली वाटतं अजून, राजला आंघोळ घातलेली गुलाल आणला का तू? पेंटिंग करायला लावलेले आहे बघू शकता आता तुम्ही मस्तपैकी। आणि सगळे आलेले आहेत, थोडे पोरं आलेले आहेत। इथं एक फूल काढलेलं आहे, अजून पेंटिंग बाकी बरीच। एकदम मस्त निघालो पेंटिंग। पेंटिंग काढल्यावरती बघू कसा बैल दिसतो। आलेले थोडे पोरं आकाश त्याला फोटो दाखव पलीकडे काढायचं। रंगवणी चालू आहे आणि तिथं घोडा पण रंगवायला लावलेला आहे, तर बघू शकता इथं घोडा कसा रंगवायला लावलेला आहे। मस्त असा सिंदूर काढलाय घोड्याच्या तोंडावरती। आणि वो मेंढा एकदम डेंजर आहे, लय मारतो, बघू शकता कसा पाय मारतो बघा, कसा मारतोय। इकडे काय काढा 12-13 एकदम मस्त काढ, थोडा वेळात एकदम भारी असा नजारा बघायला भेटल। चला आता थोड्या वेळात भेटूया, सगळ्यांची पेंटिंग झाल्यावरती दाखवतो एकदम मस्त असे। आता थोड्याच वेळात सगळी बैल पेंट होतील आणि मग बघूया पुढं। मित्रांनो थोडा मी पण घोड्यावरती पेंटिंग करते, बघू शकता। आता मस्तपैकी आपली सगळी तयारी झालेली आहे बैलांची पण, आणि आता आम्ही मस्तपैकी फोटो पण काढून आलेलो आहे प्रतीक शुभम। आम्ही मस्त फोटो काढले आता आणि आता पोस्ट पण करू नाही का। बघू शकता सगळ्यांचे कुर्ते कडक मस्त। आता बैल तुम्हाला दाखवतो का, बैल पण रंगलेले आहेत आणि सगळे आलेले, सगळी तयारी पण झालेली आहे। थोड्याच वेळात एकदम मस्तपैकी आपला कार्यक्रम होईल। आणि आज सुद्धा मल्हार देऊ, या वर्षी मल्हार देऊ। चालेल इकडे बघू शकता मयूर दिवाळी, हॅपी दिवाळी। सगळे बैल रंगून झालेले आहेत, बघू शकता फुल तयारी जोरात आहे। बघू शकता मुडक्या विडक्या सगळा लावून मोकले। आणि कुठे दुसरा बैल कुठे रे? आतमध्ये। तर आता आतमध्ये शंभू आहे, तर शंभूला पण जाऊन बघू शकता। शंभू आपला किती भारी रंगवलेला आहे आणि मस्त वाटतं एकदम। सचिन काका पण आहे, सचिन काका बैल भारी रंगवला आहे, एक नंबर मस्त वाटतं एकदम। बघू शकता बैल रंगवलेला आहे।
आणि सगळी तयारी झालेली आहे एकदम. बघाल तर बाहेर आता मस्तपैकी पूर्ण फटाक्यांची आणि बँजोची पण तयारी झाली. कुणाल इकडं बघू शकता या साईडला बँजो पण झालेला तयार. प्रियांशु तयारी जोरात आहे का? हा ब्लॉग मध्ये घे. कोण आहेत? आयुष झाली का नाही तयारी? मस्तपैकी उम्यागाने हार आणलेले आहेत. दाखव उम्या का हार जरा कसे आहेत. एक नंबर हार आणलेले आहेत. आणि इकडे कालूनी शेवटी फायनली शिंगांना लावून दिलेले आहेत. एकदम बघू शकता कालूचा लुक. रावण बघू शकता या मेंढ्याला आणलेला आहे. घे घे घे.
झालेले. आता थोड्याच वेळात बैल सगळे आगेवरून उडतील. आता बघू शकता दोन्ही बैल निघलेले आहेत आणि तिकडं घोडा बिडा सगळे बैल निघलेले आहेत.
प्रोग्राम तर झालेला आहे आणि सगळं झालेलं आहे डान्स बिन्स करून आणि इकडे काहीतरी खायला पण घेतलेलं आहे. काय खायला घेतलं हे दिवाळी म्हणजे बैल उडवल्यानंतर खायचं. अच्छा. एक वर्षातून याला टेस्ट आहे. करंजी आणि रताळू खाऊन घ्या. चव असते चव. नेहमी खातो आपण पण आजच्या दिवशी त्याला चव असते बरोबर. तर चला मित्रांनो आता झालेला आहे सगळा प्रोग्राम पण आणि तुम्ही बघू शकता इथं पण सगळे मंडळी आपले आणि हा व्लॉग पण मी इथंच एंड करतोय कारण जास्त मोठा बनवणार नाही. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्लॉग्समध्ये. तर पण धन्यवाद.